जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, दिवस रात्र लेखी आणि ग्राउंडची तयारी करणाऱ्या सर्व भावी पोलीस विद्यार्थी मित्रांसाठी महत्त्वाचं परिपत्रक आपण घेऊन आलेलो आहे। आणि आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस गृहमंत्री साहेबांनी घोषणा केलेली होती की डिसेंबरमध्ये 9,000 पोलीस भरती निघणार। त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अशी मागणी केलेली आहे की 3,000 आणखी त्यामध्ये ॲड करा आणि जवळपास 12,000ची भरती ही करण्यात यावी। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे आता फक्त 8 ते 10 दिवसांचा कालावधी आहे। जर भरती तुम्हाला काढून घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्वतः प्रयत्न करावा लागेल, मैदानामध्ये उतरावं लागेल, निवेदनं द्यावे लागेल आणि विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व तुम्हाला काम करावं लागणार आहे। कारण की माहिती आहे तुम्हाला की आता लवकरच आचारसंहितासुद्धा लागणार आहे। तर पहा, असंच एक विद्यार्थ्यांनी परिपत्रक दिलेलं आहे, पत्र दिलेले आहे, निवेदन दिलेलं आहे आणि कोणामार्फत दिलेलं आहे, कोणाला दिलेलं आहे ते बघूया आपण। तर बघा, सर्व पोलीस भरती महाराष्ट्र राज्य 21/9/2024 हे पत्र देण्यात आलेलं आहे। प्रति मान्य नामदार दत्तात्रय मामा भरणे, मान्य राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य। विषय खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो, 2024 वर्ष मधील पोलीस भरतीमध्ये एक संधी मिळण्याबाबत। महोदय, सेवेस अर्ज करतो की आम्ही पोलीस भरती करणारे आचारसंहितापूर्वी आगामी पोलीस भरतीची घोषणा व्हावी आणि जाहिरात निघाली, तसेच मागील पोलीस शिपाई भरती 22-23 भरतीमध्ये आम्हाला तांत्रिक अडचणी कारणास्तव संधी देण्यात आली नाही। मध्यंतरी आझाद मैदान मुंबई येथे उपोषणासाठी आम्ही बसलो असतो। यावेळी महाराष्ट्र पोलीस महानिरीक्षक पडवळ साहेब यांनी एक संधीबाबत पत्र काढले असता त्यात फक्त 2023 मध्ये वय ओलांडणाऱ्या विद्यार्थ्यांना संधी देऊ असा उल्लेख केला आहे। पोलीस शिपाई भरती 22-23ची असल्यामुळे 2 वर्ष सवलत देण्यात यावी। आपल्याला माहिती आहे की आता जी भरती सुरू आहे आणि काही विद्यार्थी यामध्ये लागलेले आहे 17,471 पदांमध्ये, ती भरतीच 2022-23ची असल्यामुळे ही जी वयवाढ आहे ही 2022मध्ये ज्यांची संपलेली आहे आणि 2023मध्ये ज्यांची संपली, या 2 विद्यार्थ्यांमुळेच साहेबांनी ही घोषणा केलेली आहे 9,000 पदांची। ठीक आहे, तर कोणीही असा विरोध करू नका की वयवाढ कशाला पाहिजे, काय पाहिजे। आणि विद्यार्थी मित्रांनो बघा, गेल्या वर्षी इतकीच यावर्षी मोठी भरती घेण्यात आली तर मोठ्या संख्येने गोरगरिबांची मुले पोलीस सेवेत रुजू होतील, म्हणूनच 12,000ची मागणी हे होत आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचं, या सर्वांपेक्षाही महत्त्वाचं आहे की जाहिरात ही आचारसंहितेपूर्वी निघाली पाहिजे। तरीही आपण दुरुस्ती करून 22-23 असा उल्लेख करून शासन स्तरावर प्रस्ताव मांडून योग्य ती कार्यवाही करावी। ठीक आहे, ही नम्र विनंती कळावे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपला विश्वासू पोलीस भरती करणारे विद्यार्थी इंदापूर, अशाच प्रकारे बघा, हे बघा फोटो आहेत। खूप विद्यार्थ्यांनी आपापल्या जवळील आमदारांना असे पत्र आणि निवेदनं दिलेले आहे आणि मागणी केलेली आहे की लवकरात लवकर जाहिरात पडावी। जर आता जाहिरात पडली नाही तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जवळपास 2025चा उन्हाळा वगैरे आपल्याला येईल आणि त्यामध्ये खूप विद्यार्थ्यांची एजबारसुद्धा होतील आणि सर्व काही विद्यार्थ्यांचे चालू प्रॅक्टिस आहे किंवा ते आहे, त्यामध्ये थोडा डिले होईल। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं आहे की जाहिरात पडणे, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायला पाहिजे। तर आणखी काही अपडेट आली, असे निवेदन जर तुम्ही देत असाल तर तुम्हालाच फायदा होणार आहे। तुमच्यासाठी स्वतः तुम्हाला मैदानात उतरावं लागेल आणि तुम्ही 2-3 जर विद्यार्थी मिळून जरी निवेदन द्याल तरी चालतं। खूप जण पाहिजे असंच काही नाही, 1-2 जण मिळूनसुद्धा देऊ शकता। तर सर्वांनी आपापल्या जवळील आमदार, खासदार, त्यानंतर जेवढेही प्रतिनिधी वगैरे आहे त्यांच्याकडे तुम्ही पाठपुरावा करायला सांगू शकता, कॉल करून किंवा त्यांना तुम्ही भेटून निवेदनं देऊन तुम्ही त्यांना सांगू शकता की साहेब, लवकरात लवकर भरतीची जाहिरात काढावी। आणि कारण की येत्या 8 दिवसामध्ये तुम्हाला आपल्याला या भरतीची प्रोसेस किंवा जाहिरात लवकरात लवकर काढण्यासाठी प्रयत्न करायचा आहे। तर सर्वांनी दिवसातून जर 1 तास जरी काढला तर तुमच्या लाईफमध्ये
विद्यार्थी मित्रांनो, तुमचे वरतीचे स्वप्न हे लवकर पूर्ण होईल. तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.